नमस्कार, मी परमदास जाधव. तर देशातील सर्वात मोठी मेडिकल प्रवेश परीक्षा आणि अचानक सरकारचा मोठा निर्णय. तर नेट UG 2026 परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य पुन्हा अनिश्चित झालेलं आहे. तर आज आपण समजून घेणार आहोत की नेट परीक्षा का रद्द झाली, पेपर लिंक नेमकं काय होतंय, का होतोय आणि आता विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार. तर नेट परीक्षा म्हणजे काय, नेट म्हणजे काय, तर नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, म्हणजेच MBBS, BDS आणि इतर मेडिकल कोर्ससाठी भारतातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा. तर दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं जे स्वप्न आहे ते घेऊन परीक्षा देतात. यंदा जवळपास 22 ते 24 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर परीक्षा अचानक रद्द का झाली, तर NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीज ने जे नेट UG 2026 अधिकृतपणे रद्द केलेले आहे. कारण पेपर लीकच्या या गंभीर आरोपामुळे रिपोर्टनुसार बायोलॉजी आणि केमिस्ट्री या 2 विषयाचे 100 पेक्षा जास्त प्रश्न एक्झाम आधीच झालेले काही लोकांपर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. एक्झाम तर काही गेस पेपर्स आणि लिकेज्ड क्वेश्चन्स, म्हणजे जे लिकेज प्रश्न झाले हे खऱ्या पेपरशी, म्हणजे जो परीक्षेसाठी पेपर येणार आहे किंवा जो पेपर आहे त्या पेपरशी जुळत असल्याचा तपासात समोर आलेला आहे. तर हे कुठून सुरू झालं आहे संशय, तर काही राज्यामधून WhatsAppवर इतर पेपर फिरत असल्याचा आरोप आहे. एक्झाम आधी ॲन्सर उपलब्ध असल्याची चर्चा, म्हणजे परीक्षा होण्या अगोदरच उत्तर हे उपलब्ध असल्याची चर्चा. काही जे सेंटर्स आहेत तिथे अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्यानंतर हा मोठा वाद सुरू झालेला आहे. तर सरकारने काय केलं, तर NTAने परीक्षा रद्द केली, एक्झाम घेण्याची घोषणा केलेली आहे आणि जी CBI चौकशी याची सुरू केलेली आहे. तर सरकारचं म्हणणं आहे की परीक्षा प्रणालीवरील विश्वास टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला गेलेला आहे. तर विद्यार्थ्यांची अवस्था काय आहे, तर अनेक विद्यार्थी खूप तणावात आहेत. कारण काहींनी तर 2-3 वर्ष तयारी केलेली होती. तर लाखो रुपये कोचिंग म्हणजे सरावासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी या परीक्षेवर त्यांनी खर्च केलेले आहेत. तर परीक्षा चांगली गेल्यानंतरही आता पुन्हा परीक्षा घ्यावी लागणार आणि म्हणून सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी प्लेइंग विथ आवर फ्युचर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर 23 लाख विद्यार्थ्यांचे जे भवितव्य आहे ते धोक्यात का आहे, कारण नवीन परीक्षा होणार आहे जी कोचिंगलेस उशिरा होऊ शकते. मानसिक तणाव वाढतोय. MBBS ॲडमिशन प्रोसेस आहे ती पुढे ढकलली जाऊ शकते आणि यामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे. तर विरोधकांनी सरकार आणि NTAवर जोरदार टीका केलेली आहे. तर काही नेत्यांनी म्हटलं आहे की देशातील परीक्षा जी प्रणाली आहे ती धोक्यात आलेली आहे.
तर NTAने विद्यार्थ्यांना काय सांगितलं, तर पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही. जुनी माहिती व्हॅलिड म्हणजे जुनी माहिती आहे ती व्हॅलिडेट आहे आणि नवीन एक्झाम डेट ही लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना फक्त ऑफिशियल अपडेट्स वर विश्वास ठेवण्याचा जो सल्ला दिला जातोय. तर मित्रांनो, NTA म्हणजे नेट जी परीक्षा आहे ती रद्द होणं हा लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय.